राज्यामध्ये अनेक ठिकाणी हुडहुडी सध्या सर्व नागरिकांना भरलेली आहे आणि त्या संदर्भातली बातमी आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील गारठा वाढलेला आहे। सरासरी किमान तापमानामध्ये कमालीची घट सुद्धा झाली आहे। सर्वात नीचांकी तापमानाची नोंद ही धुळ्यामध्ये झाली आहे। धुळ्यामध्ये 4.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र गारठलेला आहे। इथलं किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे। तर गेले काही दिवस पुण्यातलं किमान तापमानामध्ये घट होत आहे। पुणे शहर आणि परिसरामध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढू लागलेला आहे। पुण्यामध्ये आज 10 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। एनडीए परिसरातील सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तर ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी, शहापूर भागामध्ये थंडीचा जोर वाढलेला पाहायला मिळाला। उत्तरेकडच्या थंड हवेच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला जातोय। 18 डिसेंबर पर्यंत ही थंडी अधिक तीव्र राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।